नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. मराठी बिझनेस फोरम या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मराठी बिझनेस फोरमच्या माध्यमातून कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा काही इनिशिएटिव्ज आहेत त्या संदर्भात, आणि त्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत मराठी बिझनेस फोरमचे आणि SME चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक श्री चंद्रकांत साळुंखे सर. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्यानं ते अनेक वर्ष कार्यरत आहेत. साळुंखे सर हे अनेक वर्षांपासून मराठी उद्योजकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवत आहेत. आपण सरांशी आज चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की नेमकं मराठी बिझनेस फोरम कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीज किंवा इनिशिएटिव्ज त्यांनी घेतलेल्या आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आणि जसं की मी मगाशी सांगितलं की फार महत्त्वाचं काम तुम्ही करताय. गेल्या अनेक 30 ते 35 वर्षांपासून हा सगळा प्रवास, हा सगळा स्ट्रगल हा चालूच आहे आणि याच्यासाठीच तुम्ही झटताय. तर सर, पहिला प्रश्न असा आहे की मराठी बिझनेस फोरम आणि SME चेंबर ऑफ इंडियाच्या माध्यमातून कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा इनिशिएटिव्ज आपण पुढे आणलेल्या आहेत? नमस्कार मित्रो. प्रथमतः मराठी उद्योजकांना या मराठी बिझनेस फोरमच्या माध्यमातून एक मार्गदर्शनपर आपण एक चर्चा करणार आहोत. या चर्चेत सुरुवात करताना मला एक सांगावंसं वाटतं की मराठी उद्योजकांसाठी 1985 सालापासून मी काम करत आलेलो आहे आणि अनेक उपक्रम योजना राबवत आलेलो आहे. मुख्यतः करून मनोहर जोशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जागतिक मराठी चेंबर एक संस्था स्थापन केली होती. त्या माध्यमातून अनेक असे कार्यक्रम उपक्रम राबवले की जेणेकरून हजारो मराठी उद्योजक आम्ही एकत्रित आणले, त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवला. विशेषतः करून त्यांना नवा उद्योग, नवे बिझनेस, नवे व्यवसाय कसे सुरू करावेत, कसे प्रगत करावेत या संदर्भात आम्ही मार्गदर्शन केलं. आणि त्याचप्रमाणे 1993 साली ज्यावेळेला मी SME चेंबर ऑफ इंडियाची स्थापना केली, त्या माध्यमातून असं लक्षात आलं की मराठी आणि अमराठी हे उद्योजक एकत्र आले पाहिजेत. त्यांच्यामध्ये एक सामंजस्य असं बिझनेस वातावरण निर्माण झालं पाहिजे. उद्योग वृद्धीसाठी एकमेकांशी संपर्क वाढवला पाहिजे. आणि विशेषतः मराठी उद्योजकांना नेटवर्किंग, बिझनेस नेटवर्किंग हा कन्सेप्ट राबवण्याचं काम मी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि या माध्यमातून अनेक उद्योजकांना याचा फायदा झाला आहे. विशेषतः करून आपल्याला मार्गदर्शन करताना उद्योग, नवा उद्योग, त्याचबरोबर स्टार्टअप प्रकारचे एक उद्योग सुरू करणं, फायनान्स कसा मिळवणं आणि विशेषतः करून मार्केटिंग कसं केलं जावं या विषयावर जास्त फोकस केला. आणि मराठी बिझनेस फोरम हे आमचं SME चेंबर ऑफ इंडिया, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन आणि मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज याचं एक विभाग आहे. या विभागाच्या आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर आम्ही त्यांना सहकार्य करतो. त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा त्यांचे जे उद्योगाचे जे आयडियाज आहेत त्या कमर्शियलाइज कशा केल्या जाव्यात आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे उद्योगवृद्धी करावी याचं आम्ही मार्गदर्शन करत आलो आहोत. नक्कीच. सर, तुमच्या मते जे मराठी उद्योजक आहेत त्यांच्यापुढे कोणत्या संधी आणि कोणती आव्हानं आहेत, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये सध्याचे ट्रेंड्स काय आहेत? असं आहे की मराठी उद्योजक हा अनेक उद्योगांमध्ये, व्यवसायामध्ये पारंगत आहे. त्याचप्रमाणे त्यामधले अनेक उद्योजक की जे प्रगत यश असे उद्योजक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे कॉर्पोरेट उभे केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व्हिस सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस, ट्रेडिंगमध्ये, रिटेलमध्ये आहेत. काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जसे रोड ट्रान्सपोर्ट आहे, लॉजिस्टिक्स सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये पण काम करतात. त्याचप्रमाणे मी पाहिलं की अनेक उद्योजक जे आहेत की जे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालवत आहेत, फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत. आणि मुख्यतः करून निर्मिती क्षेत्र म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये अनेक उद्योजक आहेत की जे मुंबईच्या जवळपास पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि त्याचप्रमाणे भारताच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये ते पसरलेले आहेत. तर या उद्योजकांना एकत्रित करणं, त्यांना लागणाऱ्या ज्या काही संकल्पना त्यांच्या असतील किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील किंवा त्यांच्या ज्या बिझनेस आयडियाज असतात त्याला एक सपोर्ट करून त्या कशा कन्वर्ट केल्या जाव्यात कमर्शियलाइज, त्यासाठी मदत करत आलं. आणि सर्वसाधारण पाहिलं की मराठी उद्योजकांना काय पाहिजे किंवा काय लागतं ह्या म्हणण्यापेक्षा मी असं उलटं म्हणेन की मराठी उद्योजकांनी काय उपलब्ध आहे, काय मिळवलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज विविध कार्यक्रमांमध्ये, कॉन्फरन्समध्ये, इवन TV चॅनलच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण अनेक असे नवे उपक्रम, नवे उद्योग, नव्या संधी, नवे बिझनेस, फायनान्शियल प्रॉडक्ट
आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाहत असतात. परंतु उद्योजकांनी हे जे काय चालू आहे यामधले जे काही हायलाईट्स केले जातात त्या हायलाईट्सचा कसा फायदा घेतला जावा यावर आम्ही मार्गदर्शनपर काम करत आलो आहोत. आणि मुख्य करून मला असं वाटतं सुप्रियाजी की सर्वसाधारणपणे मराठी उद्योजकांना एक ग्रुप तयार करणं, एक त्यांच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी वाढवणं हा उद्देश या मराठी बिझनेस फोरमचा आहे. की समजा उद्योग क्षेत्रातले मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले एक सर्वसाधारण एक पर्टिक्युलर आपण सेक्टर धरला पॅकेजिंग इंडस्ट्री ऑर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, तर त्याला संबंधित असणारे ग्रुप तयार करण्याचा मानस माझा आता आहे आणि आम्ही त्यातर्फे आम्ही करत आहोत. ती दुसरी गोष्ट सर्वसाधारणपणे चॅलेंजेस काय आहेत की एकतर तुमच्याकडे सिस्टमॅटिक फायनान्शियल मॅनेजमेंट पाहिजे, बिझनेस मॅनेजमेंट पाहिजे आणि मार्केटिंग मॅनेजमेंट पाहिजे. कारण आज तुमच्याकडे किती जरी चांगलं प्रॉडक्ट असलं त्या प्रॉडक्टला मार्केटिंग आणि ब्रँडिंग केलं नाही तर त्याचा मार्केटमध्ये काही उपयोग नसतो आणि त्यामुळे बरेच उद्योग हे डबघायला आलेले आहेत. मला असं वाटतं की उद्योजकांनी मुख्यतः करून ब्रँडिंग, मार्केटिंग, प्रमोशन यावर भर देण्याची गरज आहे. आणि त्याचप्रमाणे फोरमच्या माध्यमातून म्हणा किंवा SME चेंबर ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करत आलो आहोत आणि करणार आहोत. जर तुम्ही तुमचं काही प्रपोजल म्हणा किंवा तुमच्याकडे काही आयडियाज असतील त्याचं घेऊन आम्हाला जर अप्रोच झालात तर मला वाटतं निश्चित तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. निश्चितच सर. आणि जसं आपण या फॉरमबद्दल बोलतोय तर मराठी उद्योजक हा सक्षम होणं कितपत गरजेचं आहे आणि कितपत महत्त्वाचं आहे तुमच्या लेखी? असं आहे की मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. पूर्वी मुंबई ही मराठी भाषिकांचीच म्हटली जायची, समजली जायची आणि अजूनही आहे. परंतु यातला जो मराठी भाषिक जो उद्योजक आहे हा बराच आता मुंबईच्या बाहेर गेला आहे. आणि ज्या मराठी उद्योजकांसाठी जी आम्ही चळवळ उभी केली त्या चळवळीच्या माध्यमातून बरेच उद्योजक एकत्र आले. बऱ्याच जणांनी जॉईंट व्हेंचर करून किंवा एक कोलॅबरेशन करून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या त्यांनी उद्योग स्थापन केले. आज मराठी उद्योजक पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांचं जे काही एकत्रीकरण करणं किंवा त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवणं हा उद्देश आमचा असून यातून एक दोन बाबी समोर येतात की आज मराठी उद्योजकांना काय पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांना आपण काय देऊ शकतो हा माझा जास्त भर राहील. कारण आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असो किंवा भारतामध्ये अनेक असे उद्योजक, अनेक असे उद्योग आहेत किंवा उद्योगाच्या संधी आहेत की जेणेकरून त्याचा फायदा घेता येईल. उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे की इंडस्ट्रियल इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट झालेलं आहे, प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे. तर त्या अनुषंगाने त्याच्यावर आपल्याला भर देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही SME चेंबर ऑफ इंडियाच्या माध्यमातून इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल प्रमोशन यावर आमचा भर आहे आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत आलो आहोत. निश्चितच. आणि सर जसं तुम्ही म्हणताय की उद्योजक हा सक्षम झालाच पाहिजे पण तो सक्षम होण्यासाठी भांडवलाची गरज असते. मात्र असं पाहायला मिळतं कुठेतरी की बऱ्याचशा बँकांकडून उद्योजकांना कर्ज मिळत नाही, त्यांना भांडवल मिळत नाही. मग याच्यामध्ये उद्योजकाची क्षमता ही कमी पडतीये की मग बँकांकडून कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत? असं आहे की भारतामध्ये आज जवळजवळ 6.5 कोटी हे MSMEs आहेत, म्हणजे मायक्रो, टायनी, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आता यामध्ये मराठी उद्योजक पण आहेत. मराठी उद्योजकांचा व्यवसाय त्यामध्ये मोडतो. सर्वसाधारणपणे आपल्या मराठी उद्योजकांना कल्पना असेल की बँका हे कर्ज देतात, कर्ज नाही म्हणत नाहीत, पण ते कर्ज कोणाला देतात? ज्यांचा बिझनेस व्हायबल आहे, ज्यांचं प्रपोजल व्हायबल आहे, ज्यांचं प्रपोजल त्यांच्या बँकेच्या दृष्टीने योग्य आहे अशांना निश्चितपणे कर्ज मिळते. कारण मी स्वतः आज विविध बँकांच्या मॅनेजिंग डायरेक्टर असो, चेअरमन असो, इवन मी RBIच्या एका कमिटीवर पण आहे. त्या माध्यमातून SME सेक्टरसाठी सातत्याने क्रेडिट फ्लो एन्हान्समेंट या ॲक्टिव्हिटीमध्ये मी भाग घेतो आणि या चर्चेत नेहमी असतो. फायनान्स मिनिस्ट्री असो, मिनिस्ट्री ऑफ MSME असो किंवा महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून क्रेडिट फ्लो म्हणजे उद्योगामध्ये बँकेकडनं कर्ज मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हा माझा आत्तापर्यंत कार्यभाग राहिला आहे. परंतु एक लक्षात आलं आहे की उद्योजक हा फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये किंवा प्रिपरेशन ऑफ द प्रपोजल्स ह्यामध्ये कमी पडतो. ह्यात एक दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्या उद्योजकाने एखादा निष्णात असा चार्टर अकाउंटंट ज्याला एक्सपर्टाईज ज्याचा आहे, म्हणजे फंडिंग मिळवण्यासाठी एक्सपर्टाईज अशा एखादा चार्टर अकाउंटंटचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे तुमचा कॅश फ्लो मॅनेजमेंट, म्हणजे आपण व्यवसायातनं आपला कॅश फ्लो किती असतो हे दाखवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही GST भरत असाल तर GST भरल्यामुळे तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे तुमची क्रेडिट वर्दीनेस वाढते. आज तुमची बॅलन्स शीट जर चांगली असेल आणि तुमचे जर समजा तुमचं सप्लाय चेनमध्ये जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर मला वाटतंय तुमची क्रेडिबिलिटी आणि क्रेडिट वर्दीनेस ह्या 2 बाबींवर बँका कधीही कर्ज नाही म्हणणार नाही. तर मला असं वाटतं की उद्योजकांनी एकतर मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यासाठी आमचा बिझनेस फोरम आहे, त्यासाठी SME चेंबर ऑफ इंडिया आहे. अगदीच गरज पडली तर आमचे जे मेंबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधला जाईल. परंतु बँकांकडे भरपूर पैसा पडला आहे. आपल्याकडे जर चांगलं योग्य प्रपोजल असेल तर त्या प्रपोजलच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित बँकेचं कर्ज मिळेल. त्यासाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. अगदीच अडचण आली, तुमचं प्रपोजल चांगलं असताना, तुमचं व्यवस्थित असताना जर तुम्हाला अडचण निर्माण होत असेल किंवा बँका तुम्हाला जर दाद देत नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आणि मित्र, मला सांगावासा आनंद वाटतो की कोलॅटरल फ्री लोन हे 5 कोटीपर्यंत उपलब्ध करून देण्याचं कार्य मी केलेलं आहे. त्यासाठी मेहनत मी घेतलेली आहे. केंद्र शासनाकडनं मिनिस्ट्री ऑफ MSME असो किंवा प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून आम्ही ते मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्याचं आज फळ आपल्याला मिळालं आहे. यासाठी जे उद्योजक कोलॅटरल म्हणजे तारण देऊ शकत नाहीत त्यांना विनातारण कर्ज मिळण्याची व्यवस्था सर्व बँकांकडनं झालेली आहे. त्यासाठी आपण ब्रांच मॅनेजरकडे गेलात तर त्याला स्पष्ट सांगायचं की मला कोलॅटरल फ्री लोन हवं आहे, माझं हे प्रपोजल आहे, तुमच्या बँकिंग रूल्सप्रमाणे माझं प्रपोजल बसतं आहे, मला लोन देण्याची व्यवस्था करावी. तर मला वाटतं काही अडचण येणार नाही. नक्कीच सर, आज या बिझनेस मराठी फोरमच्या माध्यमातून सरांनी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. योग्य CA नेमणं, त्याचबरोबर कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि योग्य वेळेला GST भरणं, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही सरांच्या नक्कीच लक्षात ठेवा. सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, याच्यामध्ये फारसे मराठी उद्योजक पडत नाहीत, तर असं का होतं सर? असं आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये एकतर तुम्हाला इंडस्ट्रियल लँड घ्यावी लागते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये एक इंडस्ट्रियल युनिट भाड्याने घ्यावं लागतं, त्याचं भाडं. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल लँड मिळवण्यासाठी तुम्हाला बऱ्याच अडचणी निर्माण होतात. कारण का, ती इंडस्ट्रियल लँड ही सर्वसाधारणपणे आता मुंबईच्या बाहेर आहे. म्हणजे जिथे MIDC आहे किंवा जिथे इंडस्ट्रियल एरिया आहे तिथे आहे. तर मला वाटतं तिथे आत्तासुद्धा रेडीमेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस तयार होत आहेत आणि प्लग अँड प्ले रेडीमेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बरेच असे उद्योग त्यांच्याकडे ॲडिशनल म्हणजे न वापरात असलेली इंडस्ट्रियल युनिट्स उपलब्ध असतात. यासाठी जर उद्योजकांनी जर समजा तिथला जर स्थानिक एखादा उद्योग शोधून काढला किंवा त्यासाठी सहकार्य हवं असेल तर आम्हीच करू. आणि त्या उद्योगाबरोबर एक JV म्हणा किंवा एखादा कोलॅबरेशन किंवा एखादा पार्टनरशिप करून मॅन्युफॅक्चरिंगसाठी जर तिथला सेटअप वापरला. कारण अनेक उद्योग असे आहेत की भारतामध्ये की त्यांच्याकडे ॲडिशनल इंडस्ट्रियल प्रिमायसेस उपलब्ध आहे, म्हणजे ते त्या युटिलाइज करत नाहीत. तर ते युटिलाइज करण्यासाठी तुम्हाला उपयोग होऊ शकतो. काही कंपन्या आज कॉन्ट्रॅक्टवर किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं युनिट द्यायला तयार होतात, तिथेही जातात. फक्त तुमच्याकडे एक प्रॉडक्ट असणं गरज आहे, त्या प्रॉडक्टचं डिझाईन असणं गरज आहे आणि कॉम्पिटिटिव्हनेस त्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आज भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर जर तुम्हाला जर समजा शिरकाव करायचा असेल किंवा संधी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुमचं प्रॉडक्ट, क्वालिटी आणि कॉम्पिटिटिव्हनेस ह्या 3 बाबींची गरज आहे. तरच तुम्ही ह्या ज्या काही स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहू शकाल. आणि मित्र, मॅन्युफॅक्चरिंग युनिट करण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला एक मोठं योगदान द्यायचं आहे. म्हणजे आज प्राईम मिनिस्टरांनी जे आपल्याला मेकिंग भारत ॲज अ विकसित भारत हा जो एक कन्सेप्ट किंवा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट घेऊन आले, त्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही योगदान देणार आहात. पंतप्रधान काय रोजगार निर्मिती करणार नाही आहेत, ते तुम्हाला एक लेवल प्लेइंग फील्ड देत आहेत. तर त्या लेवल प्लेइंग फील्डचा फायदा घ्या. अनेक अशा योजना उपक्रम भारत सरकारच्या आहेत, केंद्र शासनाच्या आहेत, त्याचबरोबर बऱ्याच विविध असे काही राज्य शासनाच्या आहेत. त्याचा फायदा घेण्याची गरज. आणि आज बँकासुद्धा 8-8.5% आज कर्ज उपलब्ध करून देतात. मी असं म्हणत नाही की कर्ज घ्या आणि उद्योग सुरू करा, पण ज्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध पाहिजे त्यांच्यासाठी होऊ शकतं. फक्त एकच आहे की ॲप्रोच परफेक्ट पाहिजे, तुमचं माइंडसेट परफेक्ट पाहिजे. आणि या जी उद्योगाची संधी आहे किंवा उद्योगाच्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत राज्यात असो, देशात असो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात, त्याचा फायदा कसा घ्यायचा हे
मार्गदर्शन या बिझनेस फोरमच्या माध्यमातून आपल्याला मिळणार असल्यामुळे आपण ताबडतोब बिझनेस फोरमला जॉईन करा, मेंबर व्हा, वेगवेगळे कार्यक्रम आमचे असतात त्यामध्ये सामील व्हा. तर मला वाटतं तुमची प्रगती आणि उन्नती होण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार असं मला खात्री वाटते. नक्कीच. सर, महाराष्ट्र शासनाच्या आणि त्याचबरोबर जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्यातल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याचा फायदा मराठी उद्योजक घेतोय की नाही घेते? असं आहे, महाराष्ट्र शासन हे कोणतेही उपक्रम किंवा योजना हे आणतात हे सर्वसामान्य उद्योजकांसाठी असतात. परंतु यासाठी मराठी उद्योजकांनी एक ग्रुप तयार केला पर्टिक्युलर सेक्टरसाठी म्हणा, किंवा एखादा पॅकेजिंग असो, इंडस्ट्रियल असो, किंवा कोणत्याही प्रकारचा एक ग्रुप तयार केला. तर मला वाटतं एक क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा उद्योजकांच्या ज्या काही इंडस्ट्रियल झोन्स आहेत त्यामध्ये त्यांना सामील होता येईल आणि तिथे त्यांचा उद्योग सुरू करता येईल. आणि महाराष्ट्राच्या अनेक उद्योगाच्या सुविधा आहेत. तसा मैत्रीच्या माध्यमातून एक त्यांनी लायसन्सेस आणि परमिशन्स ऑन द स्पॉट देत आहेत. त्याचबरोबर जे उद्योजक आहेत जे SME सेक्टरमध्ये आहेत त्यांच्यासाठी उलट मीच स्वतः महाराष्ट्र शासनाच्या मागे लागून 20% तुम्हाला सवलत मिळणार आहे कुठेही MIDCची लँड घ्यायची असेल तर जिथे जिथे लँड उपलब्ध आहे तिथे 20% कमी दराने तुम्हाला MSME सेक्टरला मिळणार आहे. तर तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकताच मी 3-4 बँकांच्या MDना भेटून आमच्या मराठी उद्योजकांना त्याचबरोबर SME उद्योजकांना 90% कर्ज पुरवठा स्पेशली फॉर मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि ज्यांना इंडस्ट्रियल प्रिमायसेस विकत घ्यायच्या आहे त्यांना मिळावा म्हणून माझा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी आपण जर आपल्या काही इन्क्वायरीज असतील किंवा आपल्याला काही जर माहिती हवी असेल तर आमच्या चेंबरच्या माध्यमातून तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर बघत असाल तर आमचा ईमेल ID इथे लिहिलेला आहेच, तरी पण मी सांगतो director@smechamber.com तुम्ही पाठवा. जिथे तुमचं प्रपोजल म्हणा किंवा तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील, ग्रीव्हन्सेस असतील आणि महत्त्वाचं म्हणजे काही सजेशन्स असतील तर ते पाठवा. म्हणजे जेणेकरून आम्ही त्या संबंधित उद्योग व्यवसायाशी संबंधित विभागाला पाठवू शकतो. आणि एकत्र येणं मराठी उद्योजकांनी हे गरजेचं आहे. कारण आम्ही ज्या वेळेला मराठी उद्योजकांना एकत्र केलं त्यावेळेला जागतिकीकरण झालं होतं. आता वेगळं वारं वाहत आहे की पॅन्डेमिकनंतर बऱ्याच उद्योजकांचे उद्योग बंद झाले. बरेच जे नोकरीत होते त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी उद्योजकांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे आणि एकत्र आल्यामुळे आपली प्रगती होईल आणि दुसऱ्यांची पण प्रगती करता येईल असं मला वाटतं. निश्चितच. सर, विकसित भारत हा जो माननीय पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा नेमका काय रोल असणार आहे आणि मराठी उद्योजकांचं योगदान कसं राहणार आहे? असं आहे की महाराष्ट्र हे इंडस्ट्रीमध्ये आणि विशेषतः उद्योगामध्ये नंबर 1 राज्य आहे देशामध्ये. आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणामुळे आज गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश हे राज्य आज तिथे इंडस्ट्रियलायझेशन झालं. मुख्यतः करून मुंबईच्या जवळपास असणारे बरेच उद्योग अंकलेश्वर ऑपी इथे गेले. म्हणजे महाराष्ट्राच्या उद्योगामुळे गुजरातची पहिली प्रगती झाली, महाराष्ट्राच्या उद्योगामुळे कर्नाटकची प्रगती झाली. असे करत करत इतर राज्यांमध्ये त्याचा ओढली गेली किंवा महाराष्ट्राला फॉलो केलं गेलं. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणामध्ये अग्रेसर असून आज FDIच्या माध्यमातून जर बघाल तर सगळ्यात जास्त FDI महाराष्ट्रात आलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येणारा कोणताही मोठा उद्योग असतो जो भारताच्या बाहेरचा असतो किंवा भारतात हा महाराष्ट्रात लागलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्रातलं जे काही सुविधा आहे, महाराष्ट्रामध्ये जे स्किल मॅन पॉवर आहे याचा फायदा स्थानिक उद्योगांना होतो आहे. आणि मला निश्चित वाटतं की ह्या औद्योगिकीकरणामुळे महाराष्ट्रात अनेक उद्योग लागत आहेत आणि मुख्यतः करून मॅन्युफॅक्चरिंग हब वाढत चाललेलं आहे. याचा फायदा देशाला होणार आहे. आणि महाराष्ट्र पुढे आला, महाराष्ट्र प्रगत झाला तर देश प्रगत होणार आहे. म्हणून महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र का ठेवलं आहे तर महाराष्ट्र हा देशाला प्रगत करणारे एक महाराष्ट्र आहे. आणि त्या माध्यमातून जर भारताचे पंतप्रधान यांचं जर स्वप्न आहे विकसित भारत 2047 याला जर अचीव करायचं असेल किंवा याला जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या उद्योजकांचं हे मोठं योगदान असणार आहे आणि महाराष्ट्राचं योगदान असणार आहे. त्यामुळे इकॉनॉमिक आणि इंडस्ट्रियल ग्रोथ निश्चित होईल आणि जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि आपल्याला आत्मनिर्भर भारत जो एक उद्देश आहे पंतप्रधानांचा तो साध्य करण्यात आपल्याला कुठेही अडचण येणार नाही.
नक्कीच. सर, आपल्या ज्या संस्था आहेत SME चेंबर आणि मिडा म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन, याच्या वतीने आपण काही उपक्रम किंवा काही इनिशिएटिव्ह राबवणार आहोत का मराठी उद्योजकांसाठी? असं आहे, मराठी उद्योजकांसाठी आता जे मगाशीपासून जे म्हटलं, हे सर्वसाधारणपणे हे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या माध्यमातून स्टार्टअप्स, यंग एंटरप्रेनर्स, वुमन एंटरप्रेनर्स, SME एंटरप्रेनर्स, मिड कॉर्पोरेट्स ह्यांना आम्ही एकत्र करून आणि सर्वसाधारण म्हणजे जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये CEO लेवलला आहेत, जे मोठ्या पदावर आहेत, ह्यांना एकत्रित आणून त्यांच्या मार्गदर्शन, त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुखसुविधा आहेत किंवा ज्या काही त्यांच्या अडचणी असतील त्या प्राधान्यानं सोडवण्याचं काम हे 2 प्लॅटफॉर्म करणार आहेत. मराठी बिझनेस फोरम हा आमचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निश्चितच त्यांना फायदा होईल अशी मला खात्री वाटते आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मराठी उद्योजकांनी एकत्र येण्याची पुन्हा गरज आहे असं मी सांगू इच्छितो. आणि मित्र, तुम्ही सर्वजण एकत्र या, म्हणजे आपल्याला निश्चित मराठी, महाराष्ट्र आणि भारत याला विकसित करायचं. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि फारच महत्त्वाची माहिती खरं तर आपल्या मराठी उद्योजकांना दिली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि आज मराठी बिझनेस फोरमच्या अंतर्गत आपण बरीचशी महत्त्वाची माहिती सरांकडून जाणून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत मराठी बिझनेस फोरममध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.